नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी मी तुम्हाला या ग्रंथातून श्री गजानन महाराजांच्या लीला कशा होत्या त्याबद्दलचा व्हिडिओ शेअर करते. म्हणजे मी तुम्हाला त्या ग्रंथातील महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या वाचून दाखवते, ॲज इट इज वाचून दाखवते, की यासाठी की महाराजांच्या लीला कशा आहेत ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळावं. आणि माझ्या शब्दामध्ये जर मी सांगितलं तर त्या शब्दामध्ये माझ्या बदल होऊ शकतो. त्यामुळे महाराजांच्या लीला मी तुम्हाला जशाच्या तशा वाचून दाखवण्याचा दर गुरुवारी प्रयत्न करत आहे. आणि खूप जणांना व्हिडिओ आवडत देखील आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, त्यासोबत कमेंट करा आणि हाईप देखील करा. जेव्हा आपण लाईक करतो त्याच्या नंतर एक हाईपचं बटन देखील असते. तुम्ही जर का व्हिडिओला हाईप केलं तर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त यूट्यूब प्रमोट करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. माझं उद्दिष्ट हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना श्री गजानन महाराजांच्या लीला कशा आहेत हे कळावं, महाराज काय आहेत हे कळावं आणि आपला जो गजानन परिवार आहे तो अजून जास्त बहरावा, फुलावा. आपण सगळेजण मिळून महाराजांची भक्ती अतिशय आनंदाने आणि प्रेमाने करू. भक्त महाराजांची भक्ती अतिशय एकनिष्ठतेने करतो त्या प्रत्येक भक्ताला श्री गजानन महाराज जे अनुभव देतात, अनुभूती देतात, त्यांची प्रचिती देतात. व्हिडिओला लाईक करा, हाईप देखील करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. मी एवढंसं जरी एक पाऊल उचललं तरी सुद्धा अनेकांचे जीवन बदलणार आहेत. अनेक जण महाराजांची भक्ती करायला लागणार आहेत. जे अजून गजानन महाराजांना ओळखत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतील, महाराजांच्या भक्ती मार्गावरती येतील, महाराजांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही छोटंसं काम नक्की करा. आणि आजचा जो आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे संतांच्या जे असेल म्हणे तेच येईल घडून, भरोसा त्यांच्या चरणी ठेवून आपण स्वस्थ बसावे. श्री गजानन विजय ग्रंथामधल्या ह्या ओळी आहेत. आपण ह्या ओळी वाचलेल्या आहेत आणि डॉक्टर भाऊ कंवर यांची देखील आपण कथा श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेली आहे की डॉक्टर भाऊ कंवर यांना तेल्हाराला जायचं असते आणि तेव्हा बाळाभाऊ जे मठाधिपती असतात, श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर तेव्हा ते त्यांना म्हणतात की तुम्ही आज जाऊ नका, आज व्यतिपात आहे. तर व्यतिपात म्हणजे नेमकं काय हे अनेक जणांना माहीत नसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यतिपात म्हणजे काय ते देखील बघणार आहोत. आणि महाराजांची जी ही लीला केली आहे महाराजांनी ही अतिशय डीपली या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि मी तुम्हाला ती ॲज इट इज वाचून दाखवत आहे. संतांचे जे असेल म्हणे तेच येईल घडून. श्री गजानन महाराजांच्या भक्तामध्ये डॉक्टर त्र्यंबक राजाराम कंवर उर्फ भाऊ कंवर यांची सेवा व भक्ती न विसरण्यासारखी आहे. महाराजांविषयीचे त्यांचे प्रेम प्रत्येक प्रसंगातून दिसून येते. महाराजांचा सहवास व प्रत्यक्ष सेवा त्यांना त्यांच्या भाग्याने उपलब्ध झाली होती. महाराजांच्या सेवेत कंवर पती पत्नी 8-8 दिवस असत. सेवा त्यांच्या रक्तातच भिनलेली होती असे म्हटल्यासही हरकत नाही. महाराजांच्या आवडीनिवडी व सवयी त्याचप्रमाणे त्यांचे शब्दसंकेत डॉक्टर कंवरांना समजत असत. महाराजांनी समाधी घेतल्यानंतरचा हा प्रसंग सन 1911 ते 12 सालातील डॉक्टर भाऊ कंवरांची खामगाववरून तेल्हारा येथे बदली झाली. त्या कारणाने ते सहकुटुंब खामगाववरून महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी तेल्हाराला जाण्याची तयारी केली. तेल्हाराची गाडी ठरवली होती. अस्तमनाची वेळ झाली होती. महाराजांनंतर शिष्य बाळाभाऊ हे मठाधिपती होते. त्यांनी डॉक्टर कंवरांना विनंती केली की तुम्ही प्रसाद घेऊन जावे. डॉक्टरांनी वेळेच्या अभावी थांबणे अशक्य असल्याचे सांगितले. तुम्ही आजपर्यंत येथून उपोषित गेला नाहीत. आज मनात असे विपरीत का आणले? त्यातून आज व्यतिपात आहे ते तरी लक्षात घ्या. बाळाभाऊ त्यांना कळकळीने म्हणाले. बाळाभाऊ मठाधिपती त्या बोलले येणे रीती. अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला नाही इथून उपोषित. आज ऐसे विपरीत का हो मनी आणले? ह्यातून आहे त्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात. बाळाभाऊ प्रेमपूर्वक त्यांना आग्रह करीत होते. अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. संत कवी दासगणू महाराजांनी बाळाभाऊ महाराजांच्या अंतकरणातील वेदना या शब्दातून तंतोतंत प्रगट केली आहे. डॉक्टर कंवरांनी सद्गुरूचा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असे त्यांचे म्हणणे होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी व्यतिपात होता. ते म्हणतात तुम्ही आजपर्यंत इथून उपोषित गेला नाही तेव्हा आजही असे मनात विपरीत आणू नये. निदान आज व्यतिपात आहे ते तरी मनात आणा. सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या मठातील प्रसादाचा अवमान करून जाणे बरे नाही. भाऊ महाराजांनी व्यतिपातावर एवढा जोर का द्यावा? हा व्यतिपात म्हणजे नेमकं काय याची श्री गजानन महाराजांच्या सर्व भक्तांना माहिती द्यावी यासाठी त्यांचे हे शास्त्रीय विश्लेषण हा एक योग आहे व योग म्हणजे चंद्रसूर्याच्या विवक्षित गतीची बेरीज. योग हे 27 प्रकारचे आहेत. विषकंभ, प्रीती, आयुष्यमान, सौभाग्य, शोभन, अतिग्रड, सुकुर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याधात, हर्षण, वर्ज, सिद्धी, व्यतिपात, वरियान, परीक, शिव, सिद्धी, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, इंद्र,
वेदृती अशा प्रकारच्या नावाच्या 27 योगामध्ये काही अशुभ योग आहेत. तर अशुभ योग कुठले आहेत ते देखील इथे सांगितले आहे. 27 योगापैकी व्यतिपात व वेदृती हे 2 योग अशुभ आहेत. या योगांवर कोणतेही शुभ कार्य करू नये. काही योग पूर्णपणे शुभ नसून ते काही घटकांपर्यंतच अशुभ असतात किंवा तेवढ्या वेळापुरतच त्यामध्ये दोष असतो. असे विषकंभ आणि वर्ज या योगांचा दोष त्यांच्या आरंभापासून 3 घटकापर्यंत असतो. परिघाचा पूर्वार्ध संपेपर्यंत असतो. शूल योग प्रथम 5 घटकापर्यंत, वागात्त योग 9 घटकापर्यंत, गंड व अतिगंड या योगाचा प्रथम 6 घटकांपर्यंत दोष असतो. या दोषपूर्ण घटिका सोडून त्या योगावर शुभ कार्य करण्यास हरकत नाही. व्यतिपात या अशुभ योगावरून सद्गुरूच्या अंतरंगातील भक्त शिष्य प्रसाद न घेता जाऊ नये असे बाळाभाऊंना वाटते. डॉक्टर कंवर प्रसाद न घेता म्हणतात, कंवर सांगेल त्याप्रत मला निकट आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो तुम्ही न करा वेळी. डॉक्टर कंवरांचे हे बोलणे ऐकून बाळाभाऊ महाराज खिन्न झाले. सद्गुरूंच्या प्रसादाचा अवमान करून व्यतिपातासारख्या अशुभ योगावर बैलगाडीने हे सहकुटुंब तेल्हाराला जात आहेत. आपल्या जाण्याची ती घाई करत आहेत. काळ वेळ याचा विचार करायला ते तयार नाहीत. मला खूप निकट आहे तेव्हा नसता आग्रह तुम्ही करू नका, डॉक्टर भाऊ असे सांगत आहेत. याचे बाळाभाऊंना दुःख झाले. बाळाभाऊंचा आग्रह मोडून कंवर आपल्या बायको मुलाला दमनीत बसून निघाले. रात्र महाभयंकर अंधारी होती. दासनू महाराज त्या महाभयंकर रात्रीचे वर्णन करताना लिहितात, रात्र अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाराचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणाजरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कंवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत. अशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला, तू तेल्हाराचा म्हणून तुझी गाडी केली जाणं, आडमार्गाने आणून आम्हा कैसे सोडतो. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. अशा महाभयंकर अंधाऱ्या रात्री तेल्हाराचा रस्ता चुकला, कुणाला विचारावे तर अशावेळी रस्त्यात कोण भेटणार. बाजूने काटे असल्याने अरुंद रस्त्यात तलावाच्या काठावर बैलगाडी उभी होती. हे बघून बैलगाडीवाला कंवरांना म्हणाला, साहेब आपला रस्ता चुकला आहे. गाडीवाल्याचे हे बोलणे ऐकून डॉक्टर कंवर भयानक संतापले. संतापाच्या भरात ते गाडीवाल्याला अशब्द बोलले, तू तेल्हाराचा होतास म्हणून तुझी गाडी भाड्याने केली आणि तू आम्हाच आडमार्गावर आणून कैसे सोडले. तू दारू प्याला होतास की काय म्हणून हा रस्ता चुकला. तुझ्या डोळ्यांना वाट कशी दिसली नाही हे मला सांग. कंवराचे बोलणे गाडीवाल्याने ऐकून घेतले खरे, पण हे सर्व कसे झाले हे त्या गाडीवाल्याला अजून उमजेना. तो त्या रस्त्याने भाडे घेऊन जायचा, नेहमीचाच पाहण्यातील रस्ता. मग हे असे विपरीत व्हावे कसे हे त्याला लक्षात येईना. तो कंवरांना दोन्ही हात जोडून म्हणाला, अहो साहेब मला शिव्या का देता. मी काही अपराध केला नाही. मी हमेशाच तेल्हाराहून इथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, हमेशा भाडे वाहतो. अवघा रस्ता मला माहीत आहे. आज मात्र असे का व्हावे. त्यात बैल कोठेही वळले नाहीत. ते नीट येथेच आले व तलाव पाहता स्तब्ध उभे झाले. हा रस्ता तेल्हाराचा नाही. गाडीवाल्याचे बोलणे डॉक्टर कंवरांना पटले. त्याच्या लक्षात आले की हे समर्थांचे कृत्य आहे. मी प्रसाद न घेता निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी मान दिला नाही म्हणूनच माझा रस्ता चुकला असावा. आता वाट कशी सापडते. ते तर भयंकर जंगल आहे. तेथे गजाननाशिवाय मला कोणी तारणारा नाही. गजानन तुझ्याशिवाय माझे रक्षण कोण करणार. डॉक्टर कंवर महाराजांना अशी विनंती करताच तो स्थळाच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळाचा आवाज ऐकू लागला. तो आवाज ऐकून कंवरांना थोडा धीर आला. कंवर गाडीवाल्यास म्हणाले, अरे रस्ता फार दूर नाही, चावलीचा सुमार धरून गाडी हाक, आवाजाच्या दिशेने गाडी हाक. गाडीवाल्याने तसे केले. काटाकुपटेमधून गाडी हाकत नेऊन नीट रस्त्यावर लावली. हमरस्ता लागताच डॉक्टर कंवरांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की हे शेगावचे शिवार आहे. तेव्हा डॉक्टर कंवरांनी गाडीवाल्यास शेगावलाच परत जाण्याचे सांगितले. सूर्योदयाच्या वेळी कंवर शेगावात पोहोचले. महाराजांच्या मठात येऊन रात्री घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी मठाधिपती बाळाभाऊ महाराजांना कथन केला. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपातींना जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हाराला. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थाचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत सिद्धीत जाणे अशक्य. संताच्या जे असेल म्हणे तेच येईल घडून. भरोसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ असावे. डॉक्टर कंवरांनी आपल्या कामाच्या घाई गडबडीत बाळाभाऊंना विनंतीला मान दिला नाही. प्रसादाचा अवमान केला. या चुकीमुळे त्यांना समर्थांनी रात्रभर आड रानाने फिरवले खरे, पण सूर्योदय होता क्षणी सुखरूप पुन्हा परत शेगावीच आणले. दुसऱ्या दिवशी कंवर आपल्या कुटुंबासह समर्थाचा प्रसाद ग्रहण करून
तेलाऱ्याला निघून गेले. महाराज आपल्या भक्तांचे रक्षण करतात, त्यांच्यावर येणारी विघ्ने निवारतात. वेळोवेळी आपल्या भक्तांना ते सांभाळतात. अगदी आजही ते आपल्या भक्तांना सांभाळीत आहेत. ही महाराजांची शिकवण आज सर्वांसाठीच आहे. महाराजांच्या प्रसादाचा अवमान, नासधूस, निंदा कोणी करू नये. समर्थाचा प्रसाद हा मोठ्या भाग्याने मिळतो. तो भाव भक्ताने सेवन करावं व आपले कल्याण करून घ्यावे. संताचे जे असेल म्हणे तेच होते. आपले सर्व बेत सिद्धीत जातील असे नाही, म्हणून संताच्या चरणी भरोसा ठेवून स्वस्थ बसावे. ओम नमो सद्गुरु श्री गजाननाय. ओम नमो भगवते श्री गजाननाय. तर ही होती श्री गजानन महाराजांची आजची लीला. आणि या ग्रंथामध्ये आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये भाऊ कवर यांचा अनुभव वाचलेलाच आहे, परंतु या ग्रंथामध्ये अतिशय डीपली दिलेला आहे. आणि दर गुरुवारी मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करतच राहणार आहे. त्यामुळे चॅनलवरती तुम्ही जर का आत्तापर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे श्री गजानन महाराजांच्या लीला तुम्हाला व्यवस्थितपणे अजून कळायला लागतील आणि महाराजांच्या भक्तीमध्ये अजून वृद्धी व्हायला लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.